किचन यूट्यूब मराठी चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आज आपण घरच्या घरी बनवले जाणारे ॲपल जाम बघणार आहोत। ॲपल जाम हे अतिशय बनवायला सोपे आहे। मुलांसाठी तर ते अतिशय पौष्टिक आहे। पोळी, नान, पराठा, तंदूर, रोटी कशासोबत, ब्रेड कशासोबतही तुम्ही ॲपल जाम खाऊ शकता। त्यासाठी मी इथे 3 ॲपल घेतलेले आहे। आता आपण या ॲपलची साल काढून घेणार आहोत। हे शिलर घेतलेला आहे मी। अशा पद्धतीने मी आपल्या ॲपलचं साल काढून घेणार आहे। शिलरने लवकर साल काढून होते आपली। आपल्या ॲपलची पूर्ण साल काढून झालेली आहे। हे ॲपल काळं पडू नये म्हणून आपण इथं मी एका कटोऱ्यामध्ये पाणी घेते। यामध्ये आपण साल काढलेले ॲपल टाकून घेणार आहोत आणि राहिलेले 2 ॲपल आपण अशाच पद्धतीने त्याची साल काढून घेणार आहोत। आपल्या तिन्ही ॲपलची साल काढून झालेली आहे। आता आपण या ॲपलला पीसेसमध्ये कट करून एका चाळणीमध्ये टाकून घेणार आहोत। 5 मिनिटं आपल्याला त्याला वाफवून घ्यायचं आहे उकळत्या पाण्यावरती। याला आपण पीसेसमध्ये कट करून घेणार आहोत। याचा जो बियांचा भाग आहे तो आपण काढून घेणार आहोत। अशाच प्रकारे आपण आपलं पूर्ण ॲपल असे कट करून घेणार आहोत। आपले पूर्ण ॲपल पीसेसमध्ये कट झालेले आहे। आपण आता यांना एका चाळणीमध्ये काढून घेणार आहोत। पीसेस मी मोठाले केलेले आहे। आपल्याला हे नंतर मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आहे। याला आपण आता गॅसवरती मी पाणी सुद्धा गरम करायला ठेवलेले आहे। त्यावरती आपण उकळत्या पाण्यावर ही चाळणी ठेवणार आहोत। पाणी इथं आपलं खळखळून उकळलेलं आहे। यावरती आपण चाळणी ठेवून घेणार आहोत आणि झाकण ठेवणार आहोत। एक 5 ते 7 मिनिटं आपण आपले ॲपल हे अशाच पद्धतीने वाफ देऊन घेणार आहोत। 5 ते 7 मिनिटं झालेली आहे। हे बघा आपल्या ॲपलचे पीसेस छान नरम झालेले आहे। हे आपण आता गॅस बंद करून घेऊ आणि यांना थोडंसं गार झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेऊ। आपल्या ॲपलचे पीसेस थोडेसे गार झाल्यावर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतलेले आहे। हे बघा याची फाईन पेस्ट करून घेतलेली आहे। आता आपण जाम बनवायला सुरुवात करू। जाम बनवण्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवली आहे। याच्यावरती आपण आपलं ॲपलचं मिश्रण टाकून घेणार आहोत। आपली पूर्ण पेस्ट याच्यामध्ये टाकून झालेली आहे। गॅसची फ्लेम ही आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि याला आपण आता एकदा हलवून घेणार आहोत। हे छान मिक्स करून घेतलेलं आहे। आपले 500 ग्रॅम ॲपल होते त्यासाठी मी इथं 350 ग्रॅम एवढी साखर घेतलेली आहे। ही यामध्ये आपण टाकून घेणार आहोत। एक सिरमनचा तुकडा आहे। हा आपल्याला आपला जाम बनल्याच्या नंतर काढून घ्यायचा आहे। यामध्ये टाकून घेऊ इलायची कुटून घेतलेली, 4 इलायची हिरवी कुटून घेतलेली आहे। आता आपण हे पूर्ण मिक्स करत हलवत राहणार आहोत सतत। अजिबात कुठेही खाली लागायला नको। एक मिनिट भरामध्येच आपल्या साखरीने पाणी सोडलेलं आहे। तुम्ही बघू शकता आपलं सारण पूर्ण पातळ झालेलं आहे। हे आपण आता पूर्ण आटेपर्यंत याला शिजवणार आहोत। याला सतत हलवत राहायचं आहे आपल्याला। तुम्ही अशाच पद्धतीचं जाम घरी करून बघा, खूप छान लागते। मुलांसाठी होममेड जाम। 3 ते 4 मिनिटं झालेली आहे। हे बघा मिश्रण आपलं थोडंसं थिक होऊ लागलेलं आहे पण आपला जाम अजून बनलेला नाही आहे। हे बघा स्पॅच्युलावरून खाली पडतोय म्हणजे अजून बनलेला नाही आहे। सिरमनचा तुकडा आणि इलायचीच्या पावडरने आपल्या जामला खूप छान टेस्ट येते। आपलं पूर्ण जाम इथं 7 मिनिटं झालेली आहे। आपल्या पूर्ण जामला 7-8 मिनिटं झालेली आहे। आपण याला आता परत चेक करून बघणार आहोत। आपलं जाम इथं बनून तयार झालेलं आहे। स्पॅच्युलावरून खाली पडलेला नाही। आता गॅस बंद करू आणि आपला सिरमनचा तुकडा याच्यामधून आपण काढून घेणार आहोत। आपला जाम मी इथं पाटीमध्ये काचाच्या काढून घेतलेला आहे। थोडासा गार झाल्याच्या नंतर एअर कंटेनर आपण बर्नीमध्ये याला भरून ठेवणार आहोत। 1 सालासाठी किंवा 6 महिन्यासाठी तुम्ही हा जाम वापरू शकता आणि अतिशय टेस्टी होममेड असा ॲपल जाम आपला इथं बनून तयार झालेला आहे। मुलांना तुम्ही ब्रेड सोबत सकाळी नाश्त्यासाठी आणि पोळी, पराठा, नान, तंदूर कशासोबतही तुम्ही मुलांना हा जाम
लावून खायला देऊ शकता। चला तर आपली रेसिपी इथं बनवून तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज ताईस किचन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।